गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती भोरया पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दत्त जन्माच्या उत्सवासाठी आपण आज इथे सगळेजण जमलेलो आहोत. सगळे दत्तभक्त एकत्र जमले दत्त जन्माचा उत्सव साजरा करायला. आपल्याला तबला, पेटी, कीर्तनकाराचा आवाज याची सोय, याची बांधणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला समजा कुठे काही कमी जास्ती झाली तर आमचे दादा इथे बसले, त्यांना तुम्ही नक्की सांगा.
नाहीतर काय होतं, कीर्तन झाल्यानंतर तो तबल्याचा आवाजच नाही आला हो. त्याच्यानंतर तो तिकडे तबला घुसवू शकणार नाही आपण. काय हो, कीर्तनकाराचाच आवाज नाही आला, नंतर काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला जे ऐकायचंय, सगळेजण दत्तभक्त आहात आणि दत्त जन्माचं इतकं सुंदर उत्सव आज गुरुराज सोसायटीमध्ये आपण सगळेजण करतो आहोत. सगळ्या भक्तांचं मनपूर्वक अभिनंदन, सगळ्यांचं स्वागत. तर आपण दत्त जन्माचा उत्सव आनंदाने साजरा करूया. करता करता एक सूचना इकडे आली आहे. काही हरकत नाही, असो. एक सूचना इकडे आली आहे की प्रत्येकाकडे आजकाल एक उपकरण असतं, त्यांनी एकमेकांशी आपल्याला बोलता येतं, एवढी त्याची चांगली सोय आहे नक्कीच. पण काय झालंय, त्या उपकरणामध्ये एक कॅमेरा पण ऍड झालेला आहे. लोकांना त्याच्यामध्ये फोटो काढायची इच्छा असते. त्याच्यानंतर लोकांना त्याच्यामध्ये व्हॉट्सअप पण आलेलं आहे. लोकांना एकमेकांना सांगायची इच्छा असते की अगं, मी दत्त जन्माच्या उत्सवाला इकडे आली आहे बरं, अरे दत्त जन्माच्या उत्सवाला आम्ही इकडे आलेलो आहोत. तर आपण त्याच्यामध्ये गुंतून न राहता हा पुढचा 6 तास, सव्वा तास आपण दत्त जन्माचा आनंद घेऊया, दत्त भक्तीमध्ये रममाण होऊया. त्याच्यामुळे ते उपकरण जे आपल्याकडे आहे ते असावं, त्याचे जे फायदा आहे तो फायदा नक्की आहे. तर सध्या 1 तासाभरापुरता आपण ते उपकरण जेवढं शांत ठेवता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया. असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त भगवानांची, दत्त प्रभूंची सर्व प्रचलित अशी मूर्ती आहे. त्या मूर्तीचं वर्णन तुकोबांनी केलेलं आहे. तर ते जे वर्णन तुकोबांनी केलेलं आहे तोच अभंग ते जे वर्णन तुकोबांनी केलेलं आहे तोच अभंग आपण आज पूर्वरंगासाठी घेऊया. 3 शिरे सहात, 3 शिरे सहात, 3 शिरे तया माझा दंडवत, तया माझा दंडवत, दंडवत, 3 शिरे सहात. काकी जोडी तुझी श्वान, काकी जोडी तुझी श्वान, नित्य जान्हवीचे स्नान, नित्य जान्हवीचे स्नान, 3 शिरे सहात, 3 शिरे. माथा शोभे जळताभार, माथा शोभे जळताभार. अंगी विभूती सुंदर, अंगी विभूती सुंदर, 3 शिरे सहात, 3 शिरे सहात.
चक्र हाती शंकर चक्र हाती चक्र माथा शोभे जटाभार माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती शंख चक्र गदा हाती पायी खडा गर्जती तुका म्हणे दिगंबर तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. सर्व दूर दत्तप्रभूंची जी प्रचलित मूर्ती आहे ती अशीच आहे. 3 शिरे 6 हात. अनेक दत्त उपासकांच्या घरी आपल्याला एकमुखी दत्त पण दिसतात. जिथे दत्तप्रभूंच्या फक्त एकच मस्तक आहे, 2च भुजा आहेत, अशी मूर्ती देखील अनेक दत्त उपासकांच्या घरी आहे. परंतु सर्व दूर प्रचलित अशी जी कुठली मूर्ती आहे ती म्हणजे 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. दत्तप्रभूंचा अवतार म्हटला की अनेक लोकांना अनेक शंका येतात आणि वात्रट लोक आपल्याकडे काही कमी नाहीत. ते शंका विचारायला पुढेच असतात. म्हणतात की अरे तुमचे जे सगळे देव आहेत ते सगळ्या देवांनी कुठला ना कुठला तरी अवतार घेतलेला आहे. म्हणजे दुर्गा हा अवतार कोणाचा? तो शक्तीचा, पार्वतीचा. बर. हनुमंत हा कोणाचा अवतार? महारुद्रांचा अवतार. बर. विष्णूंचे, आता विष्णूंचे अवतार म्हणजे मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह. आधी काय होतं? लोकांना अवतार पाठ होते. का पाठ होते? कारण की आपल्याकडे संस्कृती अशी होती की लग्न कार्यात, मौंजीमध्ये
भटजी बुवा अवतारांची एक ओळी म्हणायचे आणि त्याच्यानंतर तदेव लग्नम सुदिनं तदेव असा मंत्र म्हणून अक्षता टाकायची. त्याला मंगलाष्टक असं म्हणतात. पण काय झालंय, अनेक वर्षांची या प्रसंगाकडून आपण थोडंसं दुरावा झाल्यामुळे लोकांना काय वाटतं की मंगलाष्टक म्हणजे काय. आजकालची मंगलाष्टक कशी आहे, त्याची बहीण राहते इथेच कोथरूडला. आता ती कोथरूडला राहो किंवा कात्रजला राहो त्याचं आपल्याला काय घेणं देणं आहे. म्हणजे नातेवाईकांची ओळख करून देणं हेच म्हणजे मंगलाष्टकाचं काम आहे का. नवे नवे मंगलाष्टक कसे होते आधी आणि का बरं, कारण की भटजी बुवा हे जेव्हा मंगलाष्टक म्हणायचे तेव्हा लोक व्हॉट्सअप बघत नव्हते, लोक मंगलाष्टक ऐकत होते आणि ऐकल्यानंतर भटजी बुवांचा आशीर्वाद घेत होते. मत्स्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती. काय कळले, मत्स्यापासून 4 अवतार नरहरीपर्यंत कृतयुगात झाले. मत्स्यापासून 4 ते नरहरी पर्यंत झाले कृती. पुढे काय झालं, त्रेतीवा मन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती. सांभाळून म्हणायचं बरं, श्रीराम सीतापती. नाहीतर म्हणा मंगलाष्टक श्रीराम सीतापती. अरे ना कोण माझ्या राजा, रामरायाला कशाला तापवतो, तो आमचा किती थंड आहे, मी रामरायाला तापवता कशाला. श्रीराम सीतापती. पुढे काय झालं, ऐसे 7 अवतार झाले मग तो द्वापारीचा 8वा. द्वापारीयुगात एकच अवतार कुठला, श्री कृष्ण कलिमाजी बौद्ध 9वा. कलकी पुढे 10वा. वधूवर शुभम. ते आपल्या इकडे म्हणायचं नाही. सांगायचा मुद्दा काय की विष्णूंनीही अवतार घेतले, 10 अवतार घेतले, त्याची पण माहिती आपल्याकडे आहे. लोक विचारणारे विचारतात दत्तप्रभूंचा अवतार म्हणजे कोणाचा, आम्हाला स्पष्ट सांगा. तर दत्तप्रभूंचा अवतार म्हणजे 3ही देवांनी एकत्र मिळून घेतलेला अवतार म्हणजे दत्तप्रभूंचा अवतार. का बरं, पुढे आपल्याला कळेलच. इथे कोण थांबत नाही, म्हणतात बुवा असं नाही, असं मुळीच नाही. काय 3 डोके आहेत, 6 हात आहेत आणि 2च पाय आहेत अशी मूर्ती तुम्ही आम्हाला दाखवा. अशी दाखवली तरच आम्ही मानू की अशी मूर्ती आहे. मग बुवाचं डोकं काही वाया जातं का. बुवा म्हणतो बर चला, तुला अशी मूर्ती बघायची आहे का, चला पुढच्या चौकामध्ये. हातामध्ये एक दगड घे आणि समोरून येणारं ट्रिबल सीट दिसणारं कोणीही स्कूटर असेल त्या स्कूटरच्या समोर हा तू दगड टाक आणि मग त्यांनी कच 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 असा ब्रेक दाबला की एक जण इकडनं बघतं,
एक जण इकडनं बघतं आणि जो चालवतोय तो समोर बसतो. दिसली तुला 3 डोकी? दिसली. 6 हात दिसले, याचे हात स्कूटरवर आहे, बाकी दोघांचे हवे. दिसले 6 हात. पाय, अरे पाय 2च आहेत ना, ते सगळे टेबल सीट आहेत. ते खाली उतरल्यानंतर त्याची गॅरंटी मी नाही घेतली. ते खाली उतरल्यानंतर कोणी दगड टाकला म्हणून ते तुला शोधत निघाले, त्याचं तू बघ. तू मला मूर्ती दाखव म्हटलं होतं, मी तुला मूर्ती दाखवली. अरे काय असा वेडेपणा. दत्त प्रभूंची ही जी मूर्ती आहे ही प्रतिकात्मक मूर्ती आहे. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. रावणाला दशानन म्हणतात, रावणाला 10 तोंड होती. हे रावणाचं एक प्रतिकात्मक रूप आहे. कारण की आपल्याकडची वात्रट मुलं म्हणतात की रावणाला दशानन म्हणतात म्हणजे त्याला 10 तोंड होती. त्याला टूथपेस्ट किती लागत असेल हो? नाही म्हणजे त्याला समजा सर्दी झाली तर त्याला हातरुमाल किती लागत असेल? एवढंच नाही, समजा रावण रात्री झोपला, तो पूस कशी बदलत असेल हो? आणि त्याच्याही वरती रावण शाळेत गेला आणि त्यांनी समजा एकटंच गाणं म्हटलं तर त्याला गाणं म्हणायचं की समूह गीत म्हणायचं? कारण की 10 तोंड आहेत ना त्याच्याकडे. अरे वेड्या, असं नाही. रावणाचं दशानन अवतार म्हणजे हे दशा, त्याला एक प्रतिकात्मक रूप आहे. जेव्हा त्याच्याकडे 10 लोकांच्या एवढी बुद्धी एकट्या रावणाकडे आहे तेव्हा त्याला दशानन म्हणतात. जेव्हा 3ही देवांचा वरदहस्त एका व्यक्तीवरती आहे तेव्हा 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. असं असल्यानंतर कधी ज्ञानोबांनी 3 शिरे 6 हाते म्हणून कधी दत्तप्रभूंची टिंगल नाही केली. कधी नामदेव महाराजांनी असा कसा देव की 3 डोके आहेत आणि 6 हात आहेत म्हणून टिंगल नाही केली. कधी तुकोबांनी त्यांची टिंगल नाही केली. नाथांना विचारलं तर नाथ म्हणतात, ओ दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. दत्त माझा पिता. बहिण बंधू चुलता, बहिण बंधू चुलता, दत्त माझा. बहिण बंधू चुलता, दत्त माझा. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारू. उत्तरी पहिलं तारू, उत्तरी पहिलं तारू, दत्त माझा. उत्तरी पहिलं तारू, दत्त माझा. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. दत्त दत्त माझे जन, दत्त माझे मन, दत्त माझे जन, दत्त माझे मन, दत्त माझे जन, दत्त माझे मन. सोया सचन, सोया सचन, दत्त माझा. सोया सचन, दत्त माझा. दत्त माझी माता, दत्त
विसावा एका जनार्दनी दत्त हा विसावा न विचारिता जावे तया अहो आई वडिलांची उपमा दिली आहे नाथ महाराजांनी दत्तप्रभूंना. मुले इथे थांबत नाही, पुढची शंका विचारतात. बर, मान्य केलं. पुढची शंका अशी आहे की सगळे देव हे कुठल्या ना कुठल्या तरी राक्षसाला मारायला आलेले आहेत असं आम्ही बघितलेलं आहे. दत्तप्रभू कुठल्या राक्षसाला मारायला आले होते? लोक अर्धा श्लोक पाठ करतात. भगवंत अवतार घेतात हे नक्की, पण भगवंत कशासाठी अवतार घेतील? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूंचं परित्राण करण्यासाठी देखील भगवंत अवतार घेणार. फक्त विनाशाय च दुष्कृतां, दुष्कृतांना मारण्यासाठी, त्यांचा विनाश करण्यासाठी फक्त हे भगवंताचं कार्य नव्हे. साधूंचं परित्राण करण्यासाठी पण भगवंताचं कार्य आहे. मग भगवंत हे फक्त दोघांसाठीच येणार आहेत. कळलं? कोणासाठी? एकतर साधूंसाठी, नाहीतर राक्षसासाठी. आपण साधू आहोत की आपण राक्षस आहोत? कीर्तनकारासकट सगळ्यांनी हात वर करून सांगा की आपण साधू आहोत की राक्षस आहोत. भगवंत कोणासाठी येणार आहे? एक तर हिरण्यकश्यपूसाठी येणार आहे, नाहीतर भक्त प्रल्हादासाठी येणार आहे. आपण प्रल्हाद आहोत की आपण हिरण्यकश्यपू आहोत? कोण आहोत? अहो, कीर्तनकाराची पण हिंमत नाही हात वर करायची. याच्यासाठी संत आपला हात धरतात आणि संत सांगतात, दत्तप्रभूंना स्मरा. दत्तप्रभू कोणाला मारण्यासाठी आले? दत्तप्रभू आपल्या आतला अहंकार नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी आले. आपल्या मधल्या मत्सर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी आले. अहो, मत्सर इतका वाईट हो. सुखी राहता येत नाही का सगळ्यांना? सुखी नक्की राहता येतं. कठीण काय आहे? दुसऱ्यापेक्षा सुखी राहणं जास्त कठीण. आपण समजा इंटिरियर केलं, आपण सुखी असतो. शेजारच्यानी त्याच्यापेक्षा दुप्पट इंटिरियर केलं, आपण दुःखी झालोच. आपल्याला उगाच आपलं काहीतरी जुनं वाटायला लागतं. आपला मोबाईल नवीन असतो, दुसऱ्यांनी नवीन मोबाईल घेतला की उगाच आपल्याला आपला मोबाईल जुना वाटायला लागतो. आणि मला येतं ही दुसऱ्याला सर येऊ नये हा मत्सर, हा फार वाईट हो. मी मोरे सरांकडे तबला शिकतो. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा. वा. आता मोरे सर गेले आहेत गावाला. मोरे सर गावाला गेले आहेत, महिनाभराचा दौरा आहे. म्हटलं, मोरे सर, मी आता या अमोल गावांकडे तबला शिकू का? त्याला काय मिळत आहे? इथूनच सुरुवात. अहो, आपली सर दुसऱ्याला येऊ नये असं का बरं व्हावं? इथे मत्सराची सुरुवात होते. भगवान दत्तात्रय आपल्या आतला मत्सर दूर करण्यासाठी इकडे आलेले आहेत. आणि दुसरा अहंकार. पहा मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व काही बुडाले. अहो, एक रावण, काय नाही हो त्याच्याकडे. अहो, काय नाही त्याच्याकडे. रावणाकडे काय काय नाही. अहो, त्याच्याकडे म्हणजे सोन्याची लंका. लोक विचारतात की का हो, रावणाकडे सोन्याची लंका म्हणजे सोनं म्हणतात का त्याला? म्हणजे की त्याला सोन्याची लंका म्हणजे किती? तुम्ही अहो, रावणाकडे सोन्याची लंका म्हणजे त्याला कदाचित लहानपणी सोन्या म्हणत असतील म्हणून त्याची सोन्याची लंका. असं नाही हो. 80,000 घर सोन्याची, टाईल्स सोन्याच्या, खांब सोन्याची, दागिने तेही सोन्याचेच. सगळं सोन्याचं होतं. पण काय झालं? एक अहंकार की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही.
आणि कुठलीही स्त्री ही फक्त मलाच मिळाली पाहिजे, हा जो रावणाचा हट्ट होता, मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे उडाले. सगळं राज्य बुडून गेलं हो, फक्त एका अहंकारामुळे. त्या रावणाचं अहंकार कशा कशाचा असतो बघा बरं, मोजा. बुद्धी सागर मी, रूपे मदन मी, दिव्य प्रभावंत मी, योधी मीच खरा धुरंधर बरा, लक्ष्यामध्ये दक्ष मी. मी मज सारिखा कुणी नसे, नाही कुणी या जगी. मी हे चिकळे परंतु नकळे, कोठील मी कोण मी. अहो बुद्धिवंत मीच, योद्धा मीच, सगळं मीच. हा अहंकार माणसाला इतका घातक आहे. मागे एक गोष्ट सांगितली होती. काय, एक राजा होता. राजाचा एक किल्ला होता. त्या राजाच्या किल्ल्यामध्ये एक त्याचा सेवेकरी होता. तो सेवेकरी इतका हुशार होता. अनेक वर्ष राजाकडे सेवा करत असल्यामुळे त्या सेवेकऱ्याला त्या किल्ल्यातलं सगळं माहिती होतं. त्याला हेही माहिती होतं की कुठे दागिन्याची पेटी ठेवली आहे, कुठे पहारा असतो, कुठे पहारा नसतो. ते एकदा त्या चोराने पूर्ण एक शक्कल लढवली की रात्री 12ला 12 ठोके पडतात घंट्याचे. तर आपण काय करायचं की या किल्ल्याची ही जी भिंत आहे तर प्रत्येक ठोकाला एक एक ठोका मारायचा आणि तिथे आपली एक पायरी आपली लावायची आणि त्याला एक आपलं दोरी लावून ठेवायची. आणि असं करत 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 12 ठोके लागले, 12 खिळ्या ठोकल्या की आपण वरती चढायचं आणि काय तासाभरामध्ये जी चोरी करायची आहे ती चोरी केली, वापस यायचं. आणि तो 1 वाजताचा जो ठोका पडेल तिथे आपण उडी मारायची आणि त्या ठोक्याला बरोबर ती दोरी ओढायची. त्या दोरीला सगळे खिळ्या लागलेलेच आहेत, आपोआप ती दोरी सगळ्या खिळ्यांसकट खाली उतरेल. अगदी बरोबर त्याची युक्ती होती. तसंच त्यांनी केलं. रात्री आल्यानंतर त्यांनी 12 ठोक्याला 12 खिळ्या ठोकल्या. 12 खिळे ठोकल्यानंतर तो वर चढला. वर चढल्यानंतर आपोआप त्याला माहितीच होतं की राजा कुठे झोपलाय, पहारा कुठे कमी असतो, कुठे दागिन्यांची पेटी आहे. तो बरोबर तिथे गेला, दागिन्यांची पेटी घेतली. दागिन्यांची पेटी घेऊन आता येणार तेवढ्यात काय गडबड झाली. नगारा वाजायला लागला आणि त्या गडबडीमध्ये यांनी जी उडी मारली तर भिंतीवरून हा गेला बाहेर आणि दागिन्याची पेटी पडली आत. दुसऱ्या दिवशी राजाला कळलं चोरीचा प्रयत्न झालेला आहे. इकडे दागिन्याची पेटी दिसते. राजाने एक दवंडी पिटवली. घरातनं काही चोरी गेलं नाही, किल्ल्यातनं काही चोरी गेलं नाही, पण काहीतरी दागिन्याची पेटी त्याच्या जागेवरून बाहेर येऊन कुठेतरी बाहेर पडलेली आहे. याचा अर्थ प्रयत्न चोरीचा झालेला आहे. तर गावामध्ये राजाने दवंडी पिटवली आणि सांगितलं ही चोरी कशी झाली असेल हे जो मला समजावून सांगेल त्याला ही दागिन्याची पेटी मी देणार. आला ना हा वेडा आणि गेला राजाकडे. महाराज मी सांगतो चोरी कशी झाली असेल. म्हणे कशी? म्हणे महाराज हे बघा, रात्री 12च्या ठोक्याला चोर न पहिली गोष्ट म्हणजे कोणीतरी आतलाच असावा. बर कसं काय? नाही त्याला हे माहिती असेल की 12चे ठोके पडतात. बर मग? म्हणजे बरोबर 12च्या ठोक्याला त्यांनी या 12 खुंट्या ठोकल्या असतील. बर मग? आणि नंतर आतमध्ये गेला असेल आणि दरबारी लोक सगळे कान देऊन ऐकतात. आतमध्ये गेला असेल, त्यांनी दागिन्याची पेटी उचलली असेल आणि उचलून तो इथपर्यंत आला असेल आणि नंतर जो नगारा वाजायला लागला तेवढ्यात तो सगळ्या दरबारी लोकांकडे बघायला लागला आणि दरबारी लोक उत्सुकतेने ऐकतात आणि म्हणतात की वा 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 वा, नक्की यालाच मिळणार दागिन्याची पेटी. कारण की अगदी तंतोतंत सांगतोय, लॉजिक एकदम बरोबर आहे की इकडे 12च्या ठोक्याला 12 खुंट्या पडल्या असतील, हा आतमध्ये गेला असेल, दागिन्याची पेटी आणली असेल. आणि तेवढ्यात राजाने विचारलं मग पुढे काय झालं रे? अहो मग पुढे काय, नगारा वाजायला लागला आणि गडबड झाली की पेटी पडली आत आणि मी पडलो बाहेर. सगळं व्यवस्थित सुरू होतं, हा मी फक्त नको होता. अहंकार फार वाईट बरं.
अहंकार काहीही झालं, हे मी केलं, हे मी केलं. ज्ञानोबा माऊली सांगतात की अहो आपण या सगळ्या कर्मबंधनात जेव्हा आपण अडकतो, ते कर्मबंधनात अडकण्याचं नेमकं कारण काय? तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, हे दोघही नाव बंधू कर्माचा की. अहो कर्तृत्वाचा मध जिथे आहे आणि कर्मफलाचा आस्वाद जिथे आहे, हे दोघही कर्मबंधनाचं सगळं मूळ आहे. आपल्याला पुनर्जन्म जो मिळणार आहे, आपण आता जे करतो आहोत, जे आपण भोगतो आहोत, आता सगळे इकडे दत्तजन्म उत्सव साजरा करण्यासाठी इकडे जमलेले आहेत. हे काही आज जमले नाही, सकाळी मी ठरवलं आणि मी संध्याकाळी इकडे दत्तजन्माच्या उत्सवाला येणार. हे मागच्या जन्मी कुठेतरी ठरलेलं आहे की 4 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता या बुवाचं कीर्तन या मंदिरात होणार आहे आणि इथे हे तबलेवाले आणि हे पेटीवाले राहून मी तिथे दत्तजन्माचं कीर्तन ऐकायला येणार आहे. हे खूप आधी ठरलेलं आहे. आपले कर्माचे भोग आपण सगळेजण भोगतो आहोत. कर्मबंधनातून बाहेर पडायचं असेल तर कसं? कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू, हे दोघेही नावबंधू कर्माचा की. याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं असेल, अहंकार हा पहिले बाजूला करावा लागेल. आणि अहंकार बाजूला कसा होतो? तर फक्त दत्त प्रभूंमुळेच होतो. स्मरा स्मरा हो दत्त प्रभू, दत्त प्रभू. स्मरा स्मरा हो दत्त प्रभू, दत्त प्रभू. दत्त प्रभू भवताप हरू, दत्त प्रभू भवताप हरू. स्मरा स्मरा हो दत्त प्रभू, दत्त प्रभू. स्मरा स्मरा हो दत्त प्रभू, दत्त प्रभू. दत्त प्रभू भवताप हरू, दत्त प्रभू भवताप हरू. भस्मांकिततनुकटी पीतांबर, भस्मांकिततनुकटी पीतांबर. जटामुकुटकरी त्रिशूलधनुर्धर, जटामुकुटकरी त्रिशूलधनुर्धर. दत्तगुरूचे ध्यान स्मरू, ध्यान स्मरू. दत्तगुरूचे ध्यान स्मरू, ध्यान स्मरू. दत्तगुरू भवताप हरू, दत्तगुरू भवताप हरू. दत्तगुरू भक्तास पावतो, दत्तगुरू भक्तास पावतो. दत्तगुरू स्मरतात धावतो, दत्तगुरू भक्तास पावतो. दत्तगुरू भक्तास धावतो, दत्तगुरू स्मरतात धावतो. दत्तगुरू स्मरतात धावतो, दत्तगुरू भक्तास धावतो. दत्तगुरूचे चरण धरू, चरण धरू. दत्तगुरूचे चरण धरू, चरण धरू. दत्तगुरू भवताप हरू, दत्तगुरू भवताप हरू, दत्तगुरू भवताप हरू. अहंकार नावाचा राक्षस आपल्या मनातनं गेला की अहो आयुष्य इतकं सुंदर होतं. का बरं अहंकार घालवायला पाहिजे? अहो अहंकाराने हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे. ध्यायतो विषयों पुंसा संगात संगात जायते, संगात कामात जायते, कामात क्रोधाभिजायते, क्रोधात भवति संभ्रमः, संभ्रमात स्मृतिविभ्रमः, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अहो काम आला
विषयांचं ध्यान आलं, अहंकार आला की काम आली, काम आलं की इच्छा तयार झाली, इच्छा तयार झाली की इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून क्रोध आला, क्रोध झाला की बुद्धीचा नाश, विनाश, आणि विनाश झाला की त्याच्यानंतर पुढे काहीच नाही. म्हणून दत्तगुरूंची ही मूर्ती स्मरा. दत्तगुरु आपल्यामधला अहंकार, आपल्यामधला मत्सर हे नक्कीच दूर करतात. पण दत्तगुरूंची कुठली मूर्ती स्मरायची? अहो तुकोबारायने जे वर्णन आपल्याला करून दिलंय, तीन शिरे सहात, तीन शिरे सहात, तीन शिरे, या बुक्का आणि हार, बुक्का हार घ्या. तीन शिरे सहात, तीन शिरे सहात, दंडवत तया माझा दंडवत, तीन शिरे सहात, तीन शिरे सहात, तीन शिरे सहात, तीन शिरे. चिंतन श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दक्षिण भारतात मद्रास प्रांतात पिठापूर नावाचं गाव होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता आणि तो पिठापूर नावाच्या गावामध्ये आणि आसपासच्या सगळ्या गावांमध्ये भिक्षुकी करत होता. कोणाकडे सत्यनारायण पूजा असेल, काही लग्न कार्य असतील, काही मौंजी असतील, तर तो तिथे जायचा, त्याची भिक्षुकी करायचा आणि त्याला यथाशक्ती जे काही त्याला उदरनिर्वाहासाठी तिकडनं दक्षिणा मिळायची त्याच्याने तो आपला चरितार्थ चालवत असे. त्या काळात लोक भटजीबोला बोलवायचे मौंजीसाठी, लग्न कार्यासाठी, सत्यनारायणासाठी आणि दक्षिणा द्यायचे. कसं? ₹1.25. काय आहे की आपल्या लोकांना विचारलं की का हो तुम्ही सत्यनारायण केला आणि ₹1.25 दिला दक्षिणा एवढे वर्षांनंतर? का हो आमचे आजोबा तेवढंच देत होते, आम्ही परंपरा जपतो. परंपरा जपताना लोक ते नक्की पाहतात बरं की गुरुजींना किती दक्षिणा द्यायची. आपण राजा कधीही मागत नव्हता. आपण राजा जे काही आपलं चरितार्थ चालवत होता त्याच्यामध्ये सुखाने संसार चालवत होता तो आणि त्याची पत्नी. आपण राजा सुमती तयाची, आपण राजा सुमती तयाची, पत्नी असे बहुचारी. आपण राजा सुमती तयाची,
साहोजी राजा राम कहोजी. जरी गरिबीचा संसार होता तरी ती आनंदाने आपल्या नवऱ्याला साथ देत होती. बरं, आपण विचार करतो की नवऱ्याला साथ कधी द्यायची, ती म्हणजे गरिबीचा संसार असेल तरच द्यायची का? नव्हे नव्हे. अहो, संत चरित्राकडे थोडं सुद्धा डोकावून बघितलं ना, आपल्याला इतकं शिकायला मिळतं. तुकाराम महाराजांचं चरित्र बघितलं तर आपल्याला वाटतं की अरे, तुकाराम महाराजांची बायको त्यांना त्रास देत होती, त्यांची मुलं त्यांच्या सोबत नव्हते. नंतर तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठ मिळाला, त्यांनी बायकोला म्हटलं की चल माझ्यासोबत, ती आली नाही. असं होतं. अच्छा 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 अच्छा, संसारामध्ये त्रस्त झाले होते म्हणून तुकाराम बुवा अध्यात्माकडे वळले. बरं का, असं का? मग तुम्ही नाथांचं उदाहरण घ्या. अहो, नाथ त्याची बायको ऐकणारी होती. अहो, सोपं नाही महाराज, बायको ऐकणारी नाथांचं. आणि त्याच्यानंतर नाथ हे जहागीरदार होते, घरात सुबकता होती, तरी पण नाथागिरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथांनी अध्यात्म सोडलं नाही. आपण काय विचार करतो, अध्यात्मात कधी जायचं हो? रिटायर झाल्यानंतर जाऊ. आपणच आपल्या कीर्तनामध्ये एक बाजूला डावीकडे बघा, उजवीकडे बघा, सगळे जण हे रिटायर झालेलेच आपल्याला सहसा दिसतात. कीर्तनात गोष्ट कुठली ऐकायची? भक्त प्रल्हादाची ऐकायची. कीर्तनात गोष्ट कुठली ऐकायची? ध्रुव बाळाची ऐकायची. अहो, भक्त प्रल्हादाला भगवंताचं दर्शन 7व्या वर्षी झालं, ध्रुव बाळाला भगवंताचं दर्शन 5व्या वर्षी झालं. अहो, अध्यात्म हे लहानपणापासून नवे नवे हे अध्यात्म हे कधी सोडायचं नसतंच, हे सतत सुरू ठेवायचं असतं. आपण काय म्हणतो, कीर्तन का रिटायर झाल्यानंतर बघू. पंढरपूरच्या वारीला जाता का? नाही नाही हो, रिटायर झाल्यानंतर बघू. असं नव्हे. यावेळी आपण दत्त जन्माला सगळेजण आलो आहोत. पुढच्या वेळी दत्त जन्माला बाळा बंडू येतोस का रे? ये बरं, थोडा वेळ क्रिकेट नंतर खेळ. यावेळी दत्त जन्माचा उत्सव आहे, नंतर क्रिकेट आहे 24 तास. नवे नवे. म्हणून भक्त प्रल्हादाची गोष्ट त्यांना सांगावी, ध्रुव बाळाची गोष्ट त्यांना सांगावी. अशी आपण राजाला समजून घेणारी त्यांची पत्नी सुमती, हे दोघांचा संसार सुखाने चालला होता. पण काय होतं हो, सुखाने संसार चालला असला की त्याच्यामध्ये काहीतरी अडचण होती का? तो होती. काय की त्यांना जी मूलबाळ होती ती दोघेही, एक अंध होता आणि एक पंगू होता. काही असं पूर्णपणे सगळे अवयव असणारा आणि सुसंस्कृत किंवा सुदृढ पालक त्या आपण राजाला आणि सुमती वैदिनींना नव्हता. अशा वेळी त्यांनी कधी अध्यात्म सोडलं नाही. असं कसं भगवंताने माझ्यासोबत केलं, आता माझं भगवंताशी भांडण झालं? नव्हे नव्हे. आपण राजा सुसंस्कृत होता. तो काय करायचा, त्याचा एक नियम होता की आपल्याकडे दुपारी कोणीही समजा भिक्षेला आलं तर अन्नदान केल्याशिवाय तो स्वतः अन्न ग्रहण करीत नसे, हा त्याचा एक नियम होता. अन्नदान कशाला म्हणायचं? अहो, म्हशी पुढे पण अन्न ठेवलं तर ती पण मान वाकडी करेल, असं अन्न कोणी कोणाला दान करावं त्याला अन्नदान म्हणत नाही. बरं, अहो, अनेक लोक सकाळी सकाळी जातात मुंबई पुण्याला. मुंबईला चाळी आहेत खूप मोठ्या मोठ्या. तो माणूस येतो, अगं पांडवाची आई, तो वेगवेगळ्या उपमा देतो. ए कर्णाची आई, ए धर्माची आई, अगं मला काहीतरी खायला दे. पहिल्या मजल्यावरून बाई म्हणते, थांब रे तुला आत्ता देते. आणि तो म्हणतो की आत्ता ती बाई खाली येईल? नव्हे नव्हे, ती बाई वरूनच त्याला म्हणते, कर तुझं पातेलं समोर. आणि ती वरून सांबार टाकते. अहो, सांबार एक थेंब देखील बाजूला पडत नाही. का? सांबार असतोच तसं जातीवंत, 3 दिवसाचं विटलेलं सांबार. असं सांबार कोणी कोणाला अन्नदान, याला अन्नदान म्हणत नाही. बरं, असं खाऊन तो जगतोय का? गॅस्ट्रो पसरायला काय वेळ लागणार आहे? अहो, आपण जे खातो ते दुसऱ्याला देणं, त्याला अन्नदान म्हणतात. भगवंत 16व्या अध्यायात सांगतात, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च धर्मश्च स्वाध्यायस्तपार्जवम. अहो, दान ही एक दैविक गुण सांगितलेला आहे. दान हे नेहमी करावं.
आणि दान करावं म्हणजे काय, अहो मी दान केलं असं नंतर सांगू नये. त्याच्यानेच अहंकार वाढतो. दत्तप्रभूंना का स्मरायचंय की अहंकार आपला गेला पाहिजे. दान केलं गेलं, त्याच्यानंतर पुन्हा ते आपलं नाहीच. म्हणून असा तो आपण राजा घरी आलेल्या प्रत्येक अतिथीला काहीतरी खाऊ घालण्याचा त्याचा नियम होता. आणि एके दिवशी एकेकाली गृही पितृतिथी आली, एकेकाली गृही पितृतिथी आली, द्विजा देऊन क्षणमंत्रणे केली, द्विजा देऊन क्षणमंत्रणे केली. एकेकाली गृही पितृतिथी आली, द्विजा देऊन क्षणमंत्रणे केली, द्विजा देऊन क्षणमंत्रणे केली. उत्तमोत्तम पाक सिद्ध केला, उत्तमोत्तम पाक सिद्ध केला. गृही पाही सुमती पाही तो गृही भिक्षुतेला, सुमती पाही तो गृही भिक्षुतेला. एकेकाली अहो सुमती, त्या सुमतीची साधना बघून, तिचा अन्नदानाचा नियम बघून, त्या आपण राजाची साधना बघून भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले आणि त्यांनी तिची परीक्षा घेण्यासाठी एक दिवस अहो माध्यान्ह समयी ते जटाधारी, हाती कमंडलू, गळ्यात रुद्राक्ष भगवान दत्तात्रय तिच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले. बरं तो साधारण दिवस होता का? नव्हे. त्या दिवशी श्राद्ध पक्ष होता. घरी श्राद्धाचा स्वयंपाक तयार झाला होता. आणि अशा वेळी तो माणूस घरी भिक्षा मागायला आलाय. मोठी गर्जना केली, ओम भगवती भिक्षांदे. अहो भिक्षेची गर्जना केली. इथे सुमतीला काही सुचेना, काय करावं. अहो श्राद्धाचा स्वयंपाक हा साधारण स्वयंपाक नसतो. आधी ब्राह्मणांना जेवू घालावं लागतं, नंतर आपण खायचं असतं. अशा वेळी समजा कोणी भिक्षुक आला आणि त्याला समजा आपल्याला भिक्षा द्यायची पडली, तर म्हणजे श्राद्ध ब्राह्मणांच्या आधी आपण दुसऱ्याला दिलं असा त्याचा अर्थ होईल, नाही का? तिच्या मनामध्ये संभ्रम तयार झाला. मनामध्ये अनेक शंका आल्या. आपण नाही दिलं तर, आपला नियम मोडला तर. तेव्हा तिने विचार केला, अनैक्यानि शरीराणि वैभवं नैव शाश्वतम्, नित्य सन्निधो मृत्यू कर्तव्यो धर्म संग्रह. हो, हे अनित्य शरीर आहे. वैभव आज आहे, उद्या नाही, परवा आहे, आपल्याला काही माहिती नाही. आज माझ्या घरासमोर हा आलेला आहे भिक्षुक, आज मी याला दिलं अन्न, उद्या पुन्हा हा येईल नाही येणार मला माहिती नाही. एका मंदिरामध्ये आरती झाली, प्रवचन झालं, सुंदर प्रवचन झालं. त्या प्रवचनकाराने सुंदर प्रवचन केलं. म्हणे की तुम्ही दान दिलं पाहिजे, भगवंताच्या कार्यासाठी राहिलं पाहिजे. आमचे गुरु सांगतात तुम्ही 1 रुपया कमवला, 6 रुपये तुम्ही शिल्लक ठेवा आणि तुम्ही 1 रुपया दान द्या. दान केवढं द्या, तुम्ही स्वतः जेवढं खाऊ शकाल, अजून एक व्यक्ती जेवू शकेल, एवढं तरी तुम्ही दान देऊ शकता ना. याच्यापेक्षा जास्त दिलं तर उत्तम. तर त्या प्रवचनकाराने खूप छान प्रवचन केलं आणि ते प्रवचन ऐकल्यानंतर एक व्यक्ती तिथे होता. त्याला वाटलं बस आता माझ्या पाकिटात जेवढे काही पैसे आहेत ते मला सगळे आरतीच्या थाळीमध्ये ठेवायचे आहेत, मला सगळेच्या सगळे पैसे दान करून टाकायचे. असं करत करत ती आरतीची थाळी पहिल्या रांगेत आली. तो व्यक्ती विचार करू लागला, अरे नाही मला घरी जायचंय, निदान 10 रुपये बससाठी तरी ठेवतो, बाकीचे सगळे दान करतो. आरती दुसऱ्या थाळीत आली, नको पुढच्या आठवड्यात मुलाची फीस भरायची आहे, तेवढे पैसे बाजूला ठेवतो, बाकी सगळे दान करतो. आरती तिसऱ्या थाळीत आली, नको बायकोनी सोन्याचा हार मागितलाय, संपलं.
संपलं. दान करण्याचं मनात आलं ते दान आज करून टाका, उद्याचा दिवस आपण बघितला नाहीये. असं सुमतीने विचार केला. सुमतीने विचार केला उद्या पुन्हा आपल्याला हा दिवस दिसेल नाही दिसणार. तिने त्या भिक्षुकाला घरातलं अन्न, श्राद्धाचं अन्न हे त्याला वाढलं. आणि श्राद्धामध्ये अनेक लोकांना शंका येतात, मग श्राद्ध कसं काय पुढे केलं? अहो, शास्त्रामध्ये वेगवेगळे पण नियम आहेत. तुम्ही दही पेढा पण देऊ शकता. नंतर मग तुमच्याकडे काहीच नसेल तरी पण हात वर करून तुम्ही आपल्या पितरांना सांगू शकता की नाही पितरा, माझ्याकडे आज काही नाही आहे, पुढच्या वर्षी मी नक्की बघतो, पण माझा इकडनंच नमस्कार स्वीकार करा. अनेक नियम आहेत. तिने काय केलं असेल हे मला आता माहिती नाही, पण तिने त्या भिक्षुकाला अन्न दिलं एवढं आपल्याला नक्की माहिती आहे. दत्ताप्रभू प्रसन्न झाले. दत्तप्रभूंनी म्हटलं, माते तुला काय हवं ते माग. माते तुला काय हवं ते माग. ती म्हणे, काय मागू मी? आपण राजा तिकडे धावत आला. तिने तो प्रसंग बघितला. तो म्हणाला की काय झालं, माझ्या पत्नीकडनं काही चूक झाली का? पत्नीने सगळं हकीकत त्याला सांगितली. तोही संतुष्ट झाला. तो पण म्हणाला की नाही, दत्तप्रभूच हा अवतार घेऊन इकडे आलेले आहे. त्यांनी तुला विचारलंय तुला काय पाहिजे, तूच माग तुला काय पाहिजे ते. ती म्हणाली, गेले पुत्र बहु असती ते अंग पंधु काय करू. माझे पुत्र सगळे गेलेत. जे दोघे जण आहेत ते फक्त अंध आहे आणि पंगू आहे. गेले पुत्र बहु असती ते अंध पंगु काय करू. यास्तव हो सुत माझा, यास्तव हो सुत माझा, अतिथीवरा तूच होय मम तारू. माते हाक मारलीस ना मला, आपला शब्द खरा कर. तूच माझ्या पोटी जन्माला ये. दत्तात्रय प्रभूंनी तिला आशीर्वाद दिला. कालांतराने सुमती गर्भवती झाली आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव अकल्पित वाटायला लागले. तिची हालचाल बदलली. एक प्रसन्न चेहरा तिचा सगळ्यांना दिसायला लागला. आणि तिला आपण राजाने विचारलं, तुला काही वाटतं का, तुला काही होतंय का? तर सुमती सांगायला लागली, एकांत आवडे रुचतीन काही भोग. एकांत आवडे रुचतीन काही भोग. वाटते सदा गृही राधे राधे संग. सर्वदा विराजे राधे गृही निसंग. एकांत आवडे रुचतीन काही भोग. सर्वदा विराजे राधे गृही निसंग. पती लागे म्हणे या जावे सदन त्यजोनी. पती लागे म्हणे या जावे सदन त्यजोनी. पती लागे म्हणे या जावे सदन त्यजोनी. मन प्रसन्न हे मज आहे श्री गुरु चरणी. मन प्रसन्न हे मज आहे श्री गुरु चरणी. एकांत आवडे रुचतीन काही भोग. एकांत आवडे. कालांतराने सुमती प्रसूत झाली आणि भगवान दत्तात्रयांचा तिथे जन्म झाला. सगळ्यांनी मोठ्यांनी गर्जना करा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंचा पाळणा शंखनाद करून दत्तगुरूंचा पाळणा म्हणणार आहे.
कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. ओम दत्तात्रेय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम दिगंबराय नमः. ओम नृसिंह सरस्वतेय नमः. बाळा जो जो रे, बाळा जो जो रे,
हा जो जन्म झाला हा श्रीपाद श्री वल्लभांचा म्हणजे दत्तप्रभूंचा पहिला अवतार हा पिठापूर या शहरात झाला. आता आपण जिथे आहात तिथेच आपली चप्पल आपल्या खुर्चीच्या खालीच ठेवली तरी काही हरकत नाही. आरती आता इथे होणार आहे आणि आपल्या आपल्या जागेवरच आपण इथे आरतीचा आनंद करूया आणि दत्त जन्माचा उत्सव साजरा करूया. आरती झाल्यानंतर सगळेजण शिस्तीमध्ये एकामागे एक आले आणि दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं. सगळ्यांना सोयीस्कर होईल. आरती सुरू करूया. सुख करता दुःख हरता वार्ता
साथीदारांना वंदन आणि आजची कीर्तन सेवा दत्तप्रभूंच्या चरणी आहे.